महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते हे आज गोंदियाच्या दौऱ्यावरती आहेत। काँग्रेस कार्यकर्त्यांचा महामेळावा आणि माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा काँग्रेसमध्ये घर वापसीचा सोहळा हा पार पडतोय। माजी आमदार गोपाल अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घर वापसी करतायत आणि त्यामुळे काँग्रेसला मोठी ताकद मिळतेय। तर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या नंतर गोंदिया विधानसभेचं समीकरण सुद्धा बदलतंय। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। आज गोंदिया येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा महामेळावा पार पडणार आहे। या महामेळाव्याला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। गोंदियाचे जे माजी आमदार आहेत गोपालदास अग्रवाल त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार आहे। आपण बघू शकता की कशी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 10 ते 15 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदेचे तर 3 वेळा विधानसभेचे आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुती सरकारने गोंदिया जिल्ह्यातील आणि गोंदिया शहरातील विकास कामे मार्गी न लावल्याचा आरोप गोपालदास अग्रवाल यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर केला होता। आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, रमेश चेन्नीथला असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात तसेच विरोधकांवर काय राजकीय हल्ले करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। तर 2019च्या निवडणुकीपूर्वी गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसचा हात सोडला होता आणि भाजपसोबत गेले होते। त्याच गोपालदास अग्रवाल यांच्यावर 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विश्वास दाखवणार का, त्यांची उमेदवारी आज जाहीर करणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।